समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी आज अचानक वसतिगृहाला भेट दिलेली आणि प्रचंड संतापलेले आपण बघतोय. सगळ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती या ठिकाणी घेतली. दादा, निश्चितपणे तुम्ही संतापलाय, कारण मी तुमच्या सोबत आहे. एवढी वाईट अवस्था, वाईट अवस्थेने राहू शकत नाही. झोपडीत राहणं, एखाद्या गटारीच्या बाजूला झोपडी बांधणं आणि त्याच्यात राहणं, ते तरी समाधानकारक आहे. अशी अवस्था या हॉस्टेलची. एक तास जरी त्या हॉस्टेलमध्ये, त्या रूम मध्ये राहिलं ना, जीव गुदमरून जाईल. अशा पद्धतीचं विद्यार्थ्याला वागणूक येतं. म्हणून मला तर म्हणजे संताप मला तर सहन होत नाही या गोष्टी. तातडीने काय करावं असं वाटतं? कारण या परवाच्या दिवशी आयुक्ताला इथं बोलवतोय मी. तातडीनं काय करायचं, 7 दिवसाचं टेंडर काढायचं, कोणत्या कलमाखाली करायचं कर. तातडीनं कामाला सुरुवात झाली पाहिजे. या पद्धतीने माझी हे राहील. हे सगळे कॉट बीट येत नाही, सगळे फेकून द्या. बाबा आदमच्या जमान्याचे कॉट, ते लोखंड पलंग आणून टाकलेले त्या विद्यार्थ्यांसाठी. पाण्याला म्हणजे नळ लावलेले, त्यातून पाणी नाही. संडासाच्या इथं काचा नाहीत, खिडक्याला काचा नाहीत, पंखे नाहीत, भिंती गळतायत. आता हे सर्व पहा, सर काय चित्र आहे. कोणीच पाहायला वालीच नाही याला. याच्यामध्ये भ्रष्टाचाराची फार मोठी कीड आहे दादा, तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यासाठी ठोस करण्यासाठी हे सगळं ठेकेदाराचं काम आहे. आणि अधिकारी ना, यांना माहिती आहे विद्यार्थी कुठून तरी आलेले असतात गावखेड्याचे. हे काय वाकडे करणार आहेत. म्हणून पैसे खायचे तेवढं त्यांना बिंदास खाऊ शकतात. नसता पोराला हॉस्टेलमधून बाहेर. शेवटचा प्रश्न विचारतो. बुके आले होते तुम्हाला, तुम्ही बुके बाजूला ठेवा म्हटले, आता ऍक्शनच आहे, फक्त ऍक्शनच केली पाहिजे. हे बुके हार स्वीकारायचा टाइम नाही आहे. विद्यार्थ्याच्या आयुष्याशी हा खेळ चाललेला खेळ आहे. आणि मला वाटतं या परिस्थितीतून आम्ही गेलेलो आहे. आम्हाला जी जाणीव आहे, हॉस्टेलमध्ये प्रवेश घ्यायला सुद्धा विद्यार्थी तडपडतो. आणि इथं आल्यानंतर कोणत्या नरकात येऊन पडलं असं जेव्हा त्याची अवस्था होती, त्याच्या मनावर काही यातना होत असेल. म्हणून उद्याचा विद्यार्थीतून घडणार नाही. घडेल तर एक गुन्हेगार घडू शकतो. तुमची तळमळ मला समजू शकते. तुम्ही एक मेस चालून तिथून पुढे आलाय. गरिबीची तुम्हाला झळ माहीत आहे. हीच जाणीव आता इथं आहे. निश्चित जाणीव आहे. मी धन्यवाद मानेल मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं. असं खातं मला दिलंय. हे खरं काम करायला पाहिजे. समाज जर घडवायचा असेल तर ग्रासरूट पासून सुरुवात केली पाहिजे. निश्चितपणे या ठिकाणी आता इरादा जाहीर केला समाज कल्याण मंत्र्याने. आता बुके हार स्वागत नाही तर आता थेट ऍक्शन. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.